तुकोबाराया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. तुकोबाराया तुकोबाराया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. तुकोबाराया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. तुकोबाराया तुकोबाराया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. सखया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. 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 तुकोबाराया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. तुकोबाराया तुकोबाराया दीन दयाळा तू विठ्ठल सखया. दीन दयाळा तू विठ्ठल सखया. दीन दयाळा तू विठ्ठल सखया. दीन दयाळा विठ्ठल सखया. दीन दयाळा विठ्ठल सखया. तुकोबाराया तुकोबाराया दीन दयाळा विठ्ठल सखया.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। एके दिवशी प्रेमळ भक्त जाऊनी बैसे अरण्यात म्हणे कर्कशेशी पडली संगत झाली जनात फजेते। प्रस्तुत आज 7व्या दिवशी भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या कृपेने आज आपल्याला 7व्या दिवशी या पवित्र क्षेत्रामध्ये महाराजांच्या चरित्राचं चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त झाला। हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे। ती वारा जास्त येते रे, तोंडात जाते ती वारा। कमी कर त्याला, कमी कर, हे एकदम स्लो कर त्याला, तोंडात जाते सगळं, गरम लागते वारा। कमी केलं का? हां बरं आहे। मला वर राम कालच्या कथेमध्ये जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांना स्वप्नामध्ये भगवंतानी दर्शन दिलं, गुरुच्या रूपाने दर्शन दिलं आणि महाराजांना मंत्राचा उपदेश केला, त्याचप्रमाणे परंपरेचा उपदेश केला। असे सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही, सापडवी वेट जाते जाता गंगे स्नाना, आणि मस्तकी तो जाना ठेविला कर। हा कालचा विषय झाला। माझ्या मनीचा जाणूया भाव, तो करी उपाव गुरु राहो, आणि आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नोहे गुंफा कोठे काही। असा मला का त्यांना उपदेश झाला, आणि उपदेश झाल्यानंतर आपल्या पत्नीला ते ब्राह्मण बुवा स्वप्नातच घरी जेवायला आणले, तर पत्नीला तूप मागितलं, तर जिजाबाई तूप न देता त्या आयल्या ब्राह्मण बुवाला आणि महाराजांना खूप शिव्या देऊ लागली। मग महाराज जागे झाले, पण जसं स्वप्न पडलं तेवढं सगळं स्वप्न सत्यात उतरलं। महाराजांना अद्वैत तत्वाचा बोध झाला, तोही सत्यात उतरला। रामकृष्ण हरी मंत्र दिला, तर त्याचाही प्रभाव सत्यात जाणवला। असं महाराजांचं स्वप्न सत्य झालं। आधीच महाराज विरक्त होते, तर त्यामध्ये आता गुरूंचा उपदेश झाला। जिजाबाईंनी खूप शिव्या दिल्या, आणि म्हणून महाराजांनी आता ह्या कर्कशाची संगतीच नको असं ठरवलं। आणि म्हणून तुकाराम महाराजांनी हा गृहस्थ आश्रम आहे, गृहस्थ आश्रमात माणसाला अतिथी देवो भव, दारामध्ये अतिथी येतो, त्या अतिथीचं पूजन भोजन हे गृहस्थ आश्रमाला सांगितलेलं आहे। आपल्या जीवनामध्ये अतिथी कोणत्याही रूपाने येतो, गायीच्या रूपाने येतो, कुत्र्याच्या रूपाने येतो, भिकाऱ्याच्या रूपाने येतो, एखाद्या महाराच्या रूपाने येतो, आणि त्या अतिथ्याचं पूजन। अतिथी याचा अर्थ तिथी न ठरवून येता अचानक आलेला,
त्याला म्हणतात अतिथी. आणि हा अतिथी प्रत्यक्ष भगवंताचं रूप असतं. म्हणून प्रापंचिक माणसाला रोज दारात कोणत्या तरी रूपाने अतिथी आला तर त्याला घासभर अन्न देणं आहे, घोटभर पाणी देणं आहे, त्याचा आदर करणं आहे. आणि आपली पत्नी या बाबतीमध्ये अत्यंत विरोधात आहे. सर्व प्रयत्न झाले, जिजाबाईला समजून सांगितलं, शास्त्र सांगितलं, सर्व सांगितलं, पण तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. शेवटी महाराजांना पश्चाताप झाला. तुकाराम महाराजांनी जर बायकोच्या पुढे हात टेकले, आज सर्वसामान्य माणसाची काय गोष्ट आहे बुवा. बायकोच्या पुढे कोणी हात नाही टेकले, सगळ्यांनी हात टेकलेत बायकोच्या पुढे. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांनी हात टेकले. महाराज म्हटले बस आता नको म्हणले, आता या कर्कशीची संगती न केलीच बरी. महाराजांनी ठरल्याप्रमाणे रात्रभर भजन कीर्तन केलं, सकाळी स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, बिना चिपोळ्या घेतल्या आणि जे अरण्यात गेले परत आलेच नाही परत. 1 नाही 2 नाही 3-4 दिवस नाही, कंप्लीट 60 दिवस 2 महिने अरण्यातच राहिले. तिकडे दिलं कोणी अन्न तर खाल्लं, पाणी प्यायचं आणि भजन करायचं. रामकृष्ण हरी अत्यंत अवघड भजन करायचं. असे 2 महिने गेले महाराजांचे. आणि मग असे 2 महिने गेल्यानंतर पाठीमागे शेजारीनं आली आणि शेजारीने त्या ठिकाणी त्या जिजाबाईला सांगितलं, अगं तुझे पती गेलेत, आलीच नाही, विचार नाही केला, काय नाही. शेजारीने चांगलं तिचं डोकं भरवलं आणि त्या दिवशी तुकाराम महाराज आले. 2 महिन्याने आले होते. आले नेमकं महाराज स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन बाहेर यायला आणि जिजाबाई इंद्रायीचा हंडा भरून यायला नेमकं दारात गाठ पडली. दारात गाठ पडल्याच्या नंतर जिजाबाईंनी उपरण्याचा पिसोरा धरला, उपरण्याचं टोक हातात धरलं. आणि आता काय काय हाजरी घेतली चरित्रकारांनी लिहिलेले ती मी काही सांगू शकत नाही. लय वाईट शब्दात त्याला जेवढं पाठ होतं तेवढं महाराजाला शिव्या दिल्या. काय लाज लज्जा काय आहे ते, लग्न कशाला केलं होत नाही, पोसवत नाही तर काळतोंडे अमकं तमकं, 2 महिने झाले, लेकरं काय करतात, म्हणजे बायको काय खाते याची चिंता नाही, तुला येड लागलं. पांडुरंगाला 10-5 शिव्या, तुकाराम महाराजाला शिव्या. आता तुम्हाला इकडं तिकडं जाऊ देणार नाही, पहिलं घरी चला आणि पहिली माझी सोय लावा, उपरनंच सोडेना. तुकाराम महाराज म्हणले मी घरी येतो म्हणले, पण माझी एक अट आहे म्हणले. तुम्ही कोणती अट सांगा, मी अट मान्य करेल, पण तुम्ही घरी चला. सांगितलं. महाराज म्हणले यावरे तुका बोलतसे काय, विठोबा रखुमाई बाप माय, त्याचे पाय आठवीत जाय, तरी अपदान होय संसारे. आवले काही करू नकोस, फक्त काय कर, तुझ्या तोंडातले वाईट शब्द बंद कर आणि माझ्याबरोबर भजन कर. सगळ्या आपदा निवृत्त होतील, तुला जे पाहिजे ते मिळेल, काही अडचण नाही. चालेल, सगळं कबूल केलं. ती कशाला हो म्हणायची. हो 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 झालं. आले बाहेर तुळशी वृंदावन होतं, तुकाराम महाराज आले, तुळशी वृंदाला पाठ देऊन बसले. आणि अशी एकादशी आली होती. मग लावले बैस मा शेजारी भजन कीर्तन करायला. कीर्तन म्हणजे नामस्मरण. आवली 1 दिवस 2 दिवस चांगलं ऐकलं त्यानं, भजन ऐकलं, कीर्तन ऐकलं, बरं झालं. आणि मग त्या महाराजांना वाटलं आता आपली बायको जरा धोरणावर आली, आता रस्त्यावर आली, असं माणसाला वाटू शकतं. महाराजांना वाटलं. म्हणून जवळ घेतली, म्हणले आवले इकडे. अगं तू विचार कर, पांडुरंग हा सगळा करता भोगता काय आनंद दाता सगळा तो आहे. तू कोणाला आपल्या घरी आल्यानंतर वसवशा कुत्रीसारखी त्यांच्या अंगावर जाती, कोण कशाला आपल्याकडे येतं. अगं वावले, मी पांडुरंगाचा भक्त झालो म्हणून ब्रह्मांड आम्हाला सोयरं झालं. कोण येते घरा मोक्षा कशाला, कोण येते घरा
देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे. साठी झाले ब्रह्मांड सोयी रे. कोण येथे घरा मुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. आमच्या घरी कोण कशाला येतं. वारकरी असतो, गंध लावला, माळ घातली, कथा कीर्तन भजनात घाटी भेटी होतात. आता मी पाहतो हे सगळे माझ्या भोवती सगळे विद्यार्थी जमा झालेत. आता ते विद्यार्थी आहेत माझे, दुसरे ते प्रसाद आहेत, ते नरेश आहे, तो मंगेश आहे. हे सगळे मला यांची नावं माहीत नाहीत, त्यांचे गावं माहीत नाहीत. इतके जीवापाड प्रेम करतात, सगळं सोडून माझ्या भोवती रात्रंदिवस माझ्याजवळ उभे राहिलेत. काय त्यांचा संबंध आहे हे तुम्हाला पण अनुभव आहेत. कोणत्या गावात आपली ओळख नसते, काय नसते. आता मी एका घरी गेलो होतो, त्या मावशीचा भाव आपण पाहिला तर काय संबंध नाही ना. कशाचं हे तुका म्हणे, काय तुकाराम महाराज मग ते माझे सोयरे सज्जन सांगाते आणि पाय आठविते विठोबाचे. खूप गरिबी असते एखाद्या माणसाची, पण त्याचा पण श्रीमंत सोयरा होतो. कारण तो माळकरी हा माळकरी, तो पांडुरंगाचा भक्त आहे हा पांडुरंगाचा भक्त असतो, तो भजन कीर्तन करतो हा भजन कीर्तन करतो. तर असं वारकऱ्याला ब्रह्मांड सोयरं झालं. आपण पाहतो काय आपलं ओळख नसते, रक्ताचं नातं नसतं, काही गावातला माणूस नसतो, पण तरी वारकऱ्याचं एकमेकाबद्दल खूप प्रेम असतं. त्याचं कारण का, दुसरं काही कारण नाही. देवासाठी झाले ब्रह्मांड ठेंगणे. भगवंता करता आम्हाला आमच्याजवळ लोक येतात आणि म्हणून महाराज म्हणतात, कोवळ्या उत्तरे काय वेचे, आवले तू जर गोड बोलली तुझ्या काय बापाचं जातं. आपल्या दारात लोक कथेला येतात, कीर्तनाला येतात, आपलं काय आपल्या म्हणून नाहीत ना, पांडुरंगाचं भजन कीर्तन म्हणून येतात ते. तू त्यांच्या अंगावरती धावती, जर तू गोड बोलली तर काय अडचण पडलं, काय अडचण आहे तुला. आणि म्हणून माने पाचारिता नव्हे आरानुक, आयशे येते लोक प्रीतीसाठी. आपल्याकडे लोक काय बाण घ्यायला येतात का, ते बाण घ्यायला येत नाहीत ना. मग ते काय करतात, ते आपल्या प्रेमाने येतात, पांडुरंगाच्या प्रेमाने येतात. आणि म्हणून महाराज म्हटले, तो का म्हणे रांडे नावडे भूषण आणि कांतले ते श्वान लागे पाठी. कुत्र्याला काय कळतं का, काय नाही. कुत्र्याचा समोर काल नवीन मुलीचं लग्न झालं, नवीन जावई असतो, त्याचा फार आदर असतो. सासूच्या दारामध्ये त्याचा फार आदर असतो असं म्हणतात. मग आता सासूच्या दारात त्याचा आदर असतो, पण दारातल्या कुत्र्याला काय घे नाही. हे नवीन जावई कधी आलं का वासवासा त्याच्या अंगावर हाव 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 करतं, त्याच्या अंगावरती जातं, त्याच्या अंगावरती ते. आणि ते खाली बसलं आणि दुसऱ्या मिनटात त्याचा घरधनीचा शत्रू आला तरी ते तितकेच हाव हाव करतं. आणि रात्री चोर आला तरी तितकंच हाव हाव करतं. कुत्र्याला, दारात बसलेल्या कुत्र्याला चोर, पाहुणा, जावई आणि शत्रू याच्याशी काही घेर नाही. त्याचं फक्त एकच, कोणी आलं की हाव, कोणी आलं की हाव कर, त्याचं एवढंच काम असतं. आवले तुझं तसं झालं, कोणी आलं की हाव, कोणी आलं की हाव. अगं ते आपल्या माना करता येत नाहीत, ते आपल्या पांडुरंगाच्या प्रीती करता येतात. तुकाराम महाराजांनी सर्व उपदेश केला आणि मग त्याला शेवटी ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली. म्हणजे आवले तू असा विचार कर, जर आपल्याला पोरच झाली नसते तर मग काय केलं असतं. जर समजा मोठा दुष्काळ पडला आणि सगळे गुरंढोरं मेले असते तो काय करशील. जर आपल्या रात्री घरी जर चोर आले, त्याने होते फुटके तुटके ते जर भांडे घेऊन गेले तर तू काय करशील बरं, काय करशील. मग असं समज ना, आपल्याला मुलं झालीच नाही, आपले सगळे चोरणी सगळं घर धुवून नेलं आणि दुसरी गोष्ट आपलं हे सगळं होतं नव्हतं, गुरं ढोरं हे दुष्काळ पडला सगळे मरून गेले. अशी कल्पना कर. अशी जर कल्पना केली तर दुःख व्हायचं काही कारण नाही. आणि हे सर्व अशी कल्पना करून उद्या सकाळी
सगळे संत साधू ब्राह्मण जे लोक आहेत त्या सर्वांना दान करून टाक. आता आवलीचं मन प्रसन्न झालं होतं. आवली म्हणली हो 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 होय 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 होय. सकाळी उठली, भजन करू लागली, काकडा ऐकला, झालं सगळं. कोणी आलं का कोणाला काय द्यायचे, देऊन देऊन सगळं देऊन टाकलं. घर शिल्लक राहिलं मोकळं. आणि शेवटी फाटकं लुगडं वाळू घातलं होतं पातळ परसामध्ये, तेवढं शिल्लक राहिलं. महाराजांनी ते सांगितलं एकाला जाय घेऊन म्हणले. ते एक लहान पोरगं आलं सांगत, अगं जिजाई म्हणे ते तुझं फाटकं पातळ ते पण घेऊन दिलं म्हणे, नेलं एका माणसाने. तिथंच काय झालं, जिजाबाईची बुद्धी पालटली बाबा. लगेच पलटी मारली, जे भडका झुला. बऱ्याच दिवसाचा एकदा सासून राहिलेला भडका इतक्या दिवस गप बसली होती, 8 दिवसाची, जे भडका झाला म्हणता. अशी भडाभड शिव्या द्यायला लागली तुकाराम महाराजांना, पांडुरंगाला, लोकाला. काय ती कोणाला शिल्लकच ठेवेना. एवढ्यावर थांबली नाही, मोठा दगड घेतला डोक्यावर आणि का ह्या काळ्या येठेच्या पायावरच घालते. याच्या पायाने माझं वाटोळ केलं, याच्या पायाने माझा नवरा वेडा केला. रागाच्या भरात मोठा दगड उचलला आणि चालली मंदिराकडे. आता भगवान थरथर कापू लागले. तर काय सांगावं हिचं, हिच्या डोक्यात राग आलेला आहे. हे आपल्या पायावर घालीन, जगात अपकीर्ती होईल, मूर्ती फुटली असं म्हणतील, तुकाराम महाराजच्या बायकोनी फोडला असं म्हणतील. त्यांना खूप त्रास होऊ लागला. रुक्मिणी म्हणली, चिंता करू नका ना, तुमची बायको आहे ना इथं. 2 बायकातला फरक लक्षात आला का तुमच्या? रुक्मिणी पांडुरंगाला म्हणते, चिंता करू नका, तुमची बायको इथं आहे. आणि दुसरी तुकाराम महाराजची बायको डोक्यावर दगड घेऊन आली पांडुरंगाच्या पायावर घालायला. अशी बऱ्याच बायका आहेत. काही उणे पण असेल तर आपल्या नवऱ्याची बाजू कधी उघडी पडू द्यायची नाही. जे असेल ते सहकार्य करायचं, सहन करायचं. आणि काही अशा जाणून बुजून त्रास द्यायचा, जाणून बुजून. नेमकं माणसं आले का काय सांगू, आमच्या घरात हे नाही, आमच्या घरात ते नाही, आमचं हे नाही, आमचं ते नाही. त्याला असं कुचंबना होती, लोकांसमोर का आला सांगते. पण ती कर्कशाच असते. ती कर्कशा लोकांना सांगून काय होतं आपलं, त्यांनी पाप उभं राहतं. पतीचा अपमान करणं. रुक्मिणी म्हणली, घेऊ नका तुम्ही, मी आहे. आली दगड घेऊन मंदिरात, जवळ आलीच नंतर तिला मागून आवाज आला, अगं जिजाई तू हे काय करायला लागलीस? हे बघ तुझ्या पाठीमागे सोन्याच्या मोहरा आहेत. रुक्मिणी अशी बचकभर मोहरा दिल्या. मग आता त्या सोन्याच्या मोहरा घेतल्या. मग काय महाराज, नवे कपडे वगैरे सर्व संसार पुन्हा उभा केला रुक्मिणी जिजाईने आणि पुन्हा संसार सुरू झाला. मग तुकाराम महाराजांनी मात्र आता म्हणले याच्या नादी लागायलाच नको, पुन्हा हे सगळे मांडले. त्याकरता महाराज म्हणतात, देव पाहया करिहो सायास, न धरे आसनाशिवंत दिन सोम सकाळी पाहतला, द्वादशी घडला पर्वकाळ. सकाळी सर्व दान धर्म दिलं, पण जिजाबाईचं मन बदललं महाराज. असा हा त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. पुढे महाराजांच्या जीवनात एक प्रसंग आलेला आहे. तर या ठिकाणी चिंतामण देव, पिंपरी चिंचवड ते तुकाराम महाराजांची एवढी कीर्ती ऐकली, महाराजांची एवढी कीर्ती ऐकली की महाराजाच्या हाताने देवदूत पितो, महाराज अभंग लिहितात, लोक पाया पडतात. बरंच असा ऐकलं, अनेक चमत्कार ऐकले. आणि त्यांना वाटलं आपणही त्यांना भेटून चमत्कार खरा आहे की खोटा पाहू. जर खरा असेल तर आदर करू, आणि जर खोटा मिथ्या असेल तर चांगला अपमानित करू. हा काय माणसाला थोतांड निर्माण करतो, लोकांची दिशाभूल करतो, कर्मधर्म ठोकरून टाकले आणि हा कुठं लोकांना हरी हरी म्हणायला सांगतो वगैरे. असं चिंतामण देवाच्या मनात आलं. चिंतामण देवाने निरोप पाठवला तुकाराम महाराजाला, एकदा भेटायला या आम्हाला. गेले तुकाराम महाराज भेटायला. आता गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांचं जीवन अतिशय निर्मळ, कोणत्या प्रकारची शंका नाही, भेदभाव नाही, उंच नीच नाही, सरळ गेले. चिंतामण देवाची पूजा चालली होती. त्या दिवशी आपल्याला सांगितलं, पूजा झाली, आरती नैवेद्य झाला की माणसाची मानस पूजा असते. आणि मग त्या दिवशी चिंतामणी देव
मानस पूजा करते गणपतीचे भक्त होते. मानस पूजा करायला पण गणपती ध्यानात येईना, काही केले ध्यानात येईना. बराच वेळ बसली. तुकाराम महाराज पाठीमागं आले. ते म्हणले देवा जरा थोडा वेळ थांबा म्हटले. गणपतीचा दुसरा भक्त आहे तो समुद्रात बुडतोय म्हटले आणि त्याला काढण्याकरता गणपती देवा तिकडे गेलेले आहेत, तुम्ही थोडा वेळ थांबा, आता थोड्या वेळात येतील. आता येतील म्हणलं तसंच त्याला प्रचिती आली. थोड्या वेळात गणपती आले, पितांबर उवाला वगैरे त्यांनी पाहिलं ते. तर चिंतामणी देवाला मोठं आश्चर्य वाटलं. झाली पूजा बिजा झाली. मागं तोंड करून पाहिलं. अहो बुवा तुम्ही कधी आलेत? ते तुम्ही बागेत गेले त्यावेळी आलो होतो म्हणजे. बागेत गेलो त्यावेळी? कारण चिंतामण देव ध्यानस्थ बसले होते पूजा करायला. गणपतीच्या ऐवजी त्यांच्या ध्यानात आली होती फुलाची बाग आणि मग त्या बागेमध्ये मानसिक पूजा करायला लागलं, ध्यान करायला लागला का त्याच्या मनात कोणता विषय येईल हे काही सांगता येत नाही. आणि जो विषय आला मनुष्य तिकडंच चिंतन करीत जातो. तिकडंच कधी आपण पांडुरंगाचं ध्यान सोडून ते चिंतन करायला लागतो हे तर त्याला माहीत नाही होत. आणि ते असं चिंतन करता करता मागात गेला. फुलं वाळले, माळ्याला सांगेल, शिक्षा करेल, तो कामच नाही करीत, असं चिंतन करत होते. आणि मग विचार तुम्ही कधी आले? तेव्हा तुम्ही बागेत गेले होते ना तेवढे आलो होतो म्हणले. अरे याला कसं काय कळलं मी बागेत गेलो होतो? मी बागेत गेलो होतो मला कसं काय कळलं? तुकाराम महाराज म्हणले मला माहिती पाहिजे. मन बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ, काय काय करीतो या मना, परे नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, असं मन आहे म्हणले. ते मला माहीत होतं म्हणले. तुम्ही बागेत गेले त्यावेळी आलो. तिथंच चिंतामण देवा तिथंच अर्धे गार झाले. झाला मग झाली सगळं पूजा अर्चा वगैरे झाली. म्हणजे महाराज तुमचे फार चमत्कार आहेत, मी ऐकले, तर मला तर काहीतरी चमत्कार पाहायचा आहे म्हटले. तर आज आपण जेवण करू म्हटले. हे ऐकून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं होतं. कारण गणपतीला मनात कधी येतो हे सांगितलं आणि आपण बागेत गेलो हे पण सांगितलं होतं. बरं जेवण करू म्हटले. तुमच्या हाताने देव दूध पितो म्हटले. मग आज जर तुम्ही पांडुरंगाला जेवण घातलं तर मी तुम्हाला खरं मानेल, नाहीतर म्हणले तुम्ही हे सगळं खोटं करता, थोतांड करता, बंद करा वगैरे वगैरे असं सांगितलं. तुकारामात म्हणले ठीक आहे, तुमची जर इच्छा असेल तर तसं होईल म्हणले, पांडुरंगाची कृपा. झालं स्वयंपाक झाला, जेवायला बसले. तुकारामांचं पात्र टाकलं, पण पात्र टाकलं किती टाकलं? 10 हात लांब टाकलं. ते 10 हात लांब पात्र टाकायचं ते जेवायचे त्याचे मला अनुभव आहेत खूप. काय त्यांच्या ताटाला बिटाळ होतो, काय त्यांच्या ताटातलं खातो आपण, काय कठीण कठीण गोष्ट आहे ती. ते बेचारे दारू पिणारी असली तरी माडीला माडी लावून बसत आहेत. आणि माझ्यासारखा अगदी कुठं पाणी न पिणारा कडकडीत आयुष्य जगणारा त्याला पण 10 फुटवर बसवतात ते. आणि ते पहिल्यापासून चाललं आहे आणि आजही तसंच चाललं आहे. काय चाललं आहे ते काय त्याचा ठेका सोडायला तयार नाहीत, फार पातळाला गेले तरी. महाराजांना लांब अंतरावर बसवलं. म्हणजे महाराज बसा जेवायला. तुकाराम म्हणले अहो नाही म्हणजे गणपतीला बोलवून म्हणजे जेवायला. गणपतीला जेवायला बोलव. त्यांना एक पात्र वाढ.
आई देव म्हणती तुकया एवढी कशी होय देव म्हणती तुकया एवढी कशी होय चिंतामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजन तुझे पात्रे देव म्हणते तुकया एवढे कैची थोरी आणि अभिमान भितरी नागविलो आणि मग मात्र चिंतामण देवीचे इंडिकेटर लागली. आता तर परीक्षा आली. आता गणपतीला नाही बोलवलं तर महाराजांच्या पुढे अपमान होतोय. आत्तापर्यंत मोठा टेंबा मिरवला, आपण फार श्रेष्ठ आहेत, लांब जेवायला बसवलं आणि एवढं त्याचे परीक्षाच घ्यायची, जर खोटं असेल तर हे करायचं. हे सगळं झालं. तुकाराम महाराज म्हणजे तुमच्या गणपतीला जेवायला बोलवा. त्या काळात चिंतामण देवानी कबुली दिली. तुकाराम महाराज देव म्हणते तू काही एवढी कैची थोरी अरे अभिमान भित्री नागविलो. माझ्या हृदयामध्ये मनामध्ये अहंकार संशय हे दाट भरलेत. अरे गणपतीची पूजा करायची असते, नैवेद्य दाखवायचा असतो, घंटी वाजवायची असते, आरती करायची असते आणि मी एवढं असतं. प्रत्यक्ष कुठं देव येत असतो का? देव काय बोलत असतो का? दैवते दाखवलं का? त्या देव असतात त्यातलं सार्थत्व घेत असतात. देव त्यातल्या वासानेच तृप्त होत असतात आणि देव असतात ते त्या अन्नाच्या पुढे ते तृप्त आदृश्य रूपाने येत असतात वगैरे वगैरे. ब्राह्मण भूदेवानी तुकाराम महाराजाच्या पुढे पोथी वाचायला सुरुवात केली. तुकाराम महाराज नको नको म्हणले, तुम्ही आता गणपतीला जेवायला बोलवाच म्हटले. मग ते चिंतामणी बोलवा, मी गणपतीला बोलव, तुम्ही तुमच्या पांडुरंगाला बोलविता का? हो म्हणले बोलवितो, मी माझ्या पांडुरंगाला बोलवितो म्हणले. तुकाराम महाराजांनी हातात घास घेतला. महाराज म्हटले भोगता नारायण लक्ष्मीचा पती म्हणून प्राण होते घेतील या. हातात घास घेतला आणि हा महाराज म्हणतात करता आणि भोगता करता करविता आपण सहजता पूर्ण काम देवा. तुम्ही जर नाही आले तर मी काय आता जेवणार नाही. आणि महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली. आता वेळ तर फार झाली, ब्राह्मण हात धरून बसले. आता वरण तर फार गार झालं, वरण गार व्हायचे, ब्राह्मण फार थंड झाली. आता ह्यो कधी चिंतामण देवाला गणपतीला बोलवायचा ना, ते खायचं कधी? हे तर फार त्यांचे कमरं मोडेत. 4 तास झालेत गणपती आहे ना आणि जेवायला त्या ब्राह्मणाला वाटलं का पश्चाताप झालं नसतो तर बरं झालं असतं. आता गणपती कधी यायचा आणि कधी जेवायचं? आणि तुकाराम म्हटले नाही नाही, माझं पांडुरंग, तुमचा गणपती आला का माझं पांडुरंग आलाच. पहा म्हटले. शेवटी चिंतामण देवा हातबल झाले, हात जोडले. महाराज मी हरलो तुमच्यापुढे, माझी एवढी लायकी नाही. आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, आम्ही फक्त पूजा अर्चा करतो. प्रत्यक्ष गणपतीला बोलावं अशी माझी उंची नाही, एवढी माझी थोरवी नाही, तुम्ही बोलावं म्हटले. तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे. महाराजांनी गणपतीला सांगितलं, अहो गणराया, वांझा गाये दुभते देवा ऐशी तुझी ख्याती. गणराया तू जर कृपा केली तर वांझ गाईसुद्धा दूध देतात, वांझ झाडंसुद्धा फळ फळतात. आणि असं असताना आयशे मागत नाही, तुझं चरण दाखवावे. मग तुकाराम महाराजांनी इथे वारकरी हिसका दाखवला. गणपती बाप्पा मी वारकरी आहे, मी तुझ्याकडे काय भीक मागत नाही. तुला वाटेल मी काय मागत नाही. नाही 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 नाही, आयशे मागत नाही, तुझं चरण मला फक्त दर्शन द्या, मी तुम्हाला खायला देतो. तुमचं नको मला काही, तुमचं मला काही नको. तुका तुझी मदत, तुझी दसुडी पण नको म्हणले. कारण गणपतीला एवढा धाक होता, कोणलाही दर्शन देऊ तर कोणी माझ्याकडं मागतच सुटतं म्हणले. आणि त्यामुळे गणपती बसल्यानंतर गणपतीला एवढा धाक राहतो, तुम्हाला सांगतो. कोण काय मागन आणि कोण कशावर बसवील आणि कोण काय काय करील. गणपतीला असं वाटत असन, गणपती बसवाय दिवस आले का त्याला मागचं पुढचं सगळं आठवतं. कोण त्याच्या तोंडात सिगरेट घालतो, तर कोण त्याला पॅन्ट निसवतो, कोण त्याला हत्तीवर बसवतो, कोण त्याला घोड्यावर बसवतो, तर कोण रथावर बसवतो, कोण छोटा कोण मोठा. त्याच्या खाली कोणाचे पत्ते चालले, कोणाची जुगार चालली, कोणाच्या मारामाऱ्या चालल्या, कोणाची वर्गणी उकळायची चालली. त्या गणपतीला काही माहीत नाही, ना पूजा ना विधी ना काही.
आणि मग अशा कालामध्ये लोकांनी त्याचं फार काय म्हणतो विकृत रूप करून टाकलं, विकृत करून टाकलं. गणरायाची भक्ती आपल्या घरात आहे, त्यांनी आपल्या घरामध्ये गणरायांची मूर्ती स्थापन करावी, विधिवत पूजा करावी, विधिवत पूजा करावी, 2 वेळा पूजा करावी. मग गणपती पूजा नाही, विधी नाही, भाव नाही, भावना नाही. घोड्यावर बसवला आणि रथावर बसवला, 10 क्विंटलचा आणि 10 टनाचा, आणि मग ते काय आता ते काय या तुकारामाचं मला नको 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 म्हणले, तुझं का हे नको म्हणले, मला आयशे मागत नाही तुझं फक्त मला दर्शन द्या म्हटलं तुम्ही. चातक पाखरू त्याशे वर्षे मेघ धारू. चातकाने आग्रह धरला तर त्याच्याकरता मेघाला झक मारून पाऊस पडावा लागतो त्या ठिकाणी. आणि परीक्षी राजहंस पक्षी राजहंस आमोलिक मोती त्यास. तो राजहंस पक्षी मोत्या वाचून काही खात नाही, आणि या ठिकाणी चातक पक्षी मेघाच्या पाण्या वाचून पित नाही. तशीच गोष्ट आहे, तुका म्हणे देवा कागा खोचलाशी जीवा. माझ्या रुसाला काय झालं तुला, तुझ्या भक्तावर रुसतो आपला, मग तुझं मग काय का संबंध, ये नाही तर हे बघ मी चाललो उठून, मग तू तुझं बघ म्हणले. टपकन गणपती मापा आली. आल्यानंतर मग पांडुरंग आले. पांडुरंग आले, पहिले चिंतामण देवाला दिसले, अत्यंत दिव्य मूर्ती, सगुण चतुर्भुज, डोक्यावरती सुंदर मुकुट, गळ्यामध्ये वनमाला, हातामध्ये बाजूबंद, कड्या मनगट्या, सुंदर असा पितांबर, भगवंताचं घवघवीत निळरूप असं सुंदर ते ध्यान, सावळे सुंदर रूप मनोहर. आणि त्या चिंतामण देवाने पाहिलं महाराज, अनेक जन्मातलं त्याचं पुण्य फळाला आलं. पांडुरंगाचं दर्शन झालं, गणपतीचं दर्शन झालं, चिंतामण देव तृप्त झाले, फार वाचा गप्प झाली, सगळं झालं. वाडा म्हणले पात्राचा, वाढले पात्र, पांडुरंगाला एक वाडा आणि गणपतीला एक वाडा. या दोघांना दिसले होते, बाकीच्यांना कुठं दिसले. पात्र तर वाढलेत, पात्रावरचं अन्न तर संपत आहे, प्रत्येक वाढीला पात्र मोकळे होतात आणि अन्न संपून जाते, पण इतरांना मात्र ते पात्र मोकळे दिसायचे आणि ते तिथं जेवत होते. अशी तुकाराम महाराजांनी त्या चिंतामण देवाच्या समोर या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताला बोलवलं. आणि एका वैष्णवाचं सामर्थ्य, तुकाराम महाराजांच्या नामाचं सामर्थ्य चिंतामण देवाला दाखवलं. आणि चिंतामण देवाचे त्या ठिकाणी त्याला जो अभिमान झाला होता त्याचा अभिमानही त्या ठिकाणी महाराजांनी उतरवला. ऐकून या तुकयाचे करुणा उतर संतुष्ट झाले गौरी कुमार, मग सगुण रूपे लंबोदर पात्रावरी बैसले. असा तो सोहळा झालेला आहे. तुकाराम महाराजाला चिंतामण देवीने दंडवत घातला, पूजा केली, खूप आदर केला. आणि तुमच्यापेक्षा आम्ही फार न्यून आहोत, आम्ही संसारी आहोत वगैरे वगैरे असं केलं. तुकाराम महाराज देहूला आले. मग आता महाराजांच्या 3 मुली उपवर झाल्या होत्या, लग्नाला आल्या होत्या. कोण लग्न करील, यांच्या मुलीशी कोण लग्न करील. आता आजच्यासारखी परिस्थिती थोडीच होती, बा मला फक्त मुलगी द्या, आम्ही आमचं करून नेतो, तुम्हाला पैसे देतो, तुम्ही म्हणताल ते करतो, फक्त मुलगी द्या. आमच्याकडे तीच परिस्थिती, फक्त मुलगी द्या, फक्त मुलगी द्या. कशी द्या, काळी द्या, मेंद्री द्या, चपट्या नाकाची द्या, बिगर शिकलेचे द्या, फक्त जिवंत मुलगी द्या. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे. पण आईबापाची पण इच्छा असते. चांगले महाराज आहेत, महाराजांना आपली मुलगी द्यावी म्हणजे धोका नाही. महाराज दारू पित नाहीत, महाराज मुलं कधी हानीत नाहीत, महाराज कधी वाईट वक्त वागत नाहीत, महाराज लोक कधी चोरी करीत नाहीत, बायकोला जीवाच्या पलीकडे जपतात, असं आईबापाला वाटतं. महाराजालाच मुलगी द्यावी असं पण वाटतं. पण करणार काय. ती मुलगी सांगते, आई तुम्ही आता मोठी झाली, माझ्यात तू नाक खुपसायचं नाही. म्हणजे तिच्या आईचं नाक एवढं लांबलचक आजच झालं. इथून पाठीमागे तिचं आईचं नाक लांबलचक नव्हतं, माझ्यात नाक खुपसायचं नाही, मला सगळं काय कळतं. आणि मग असं काही कळतं, असं काही कळतं मंगेश, असं काही कळतं. आणि 6 महिन्यांनी असं काही जळतं. लय भयंकर, लय भयंकर होतं ते. महाराजांच्या मुलीशी कोण लग्न करील. ते महाराज होते. महाराज
गल्लीमध्ये 3 मुलं खेळत होते. असं आहे, एक मोसे, गाडे आणि जांभूळकर असे 3 मुलं खेळत होते. त्यांना हे पोरं इकडे या, तरुण होते, मोठे ते असे, ते पण आणले इकडं. तिघींच्या 3 पुढे उभे केले, त्यांना आंघोळी घातल्या, फुलाचे हार आणले, 2 ब्राह्मण बोलले, शुभमंगल सावधान. करेल का कोणी असं? लगे मुलं बोलले, उभे केले, शुभमंगल सावधान. मुहूर्त चांगला होता, ब्राह्मण लोक आले, लग्न लावलं. तेवढे लोक ते होते, दूध भात केला, त्यांना खाऊ घातलं आणि त्या मुलांच्या घरी निरोप पाठवला, आमच्या मुलीसह तुमचे मुलं घेऊन जा आणि आनंदाने मोठा सोहळा करा. त्यांनाही आनंद झाला महाराजांच्या मुली मिळाल्यामुळे. त्यांनी मोठे लग्नाचे सोहळे केले. सहजरित्या या ठिकाणी महाराजांच्या मुलींचे लग्न उरकले, सगळे वऱ्हाड गेले, सोहळे झाले. असं होतो. इकडे दुसरा एक प्रसंग असा झाला की त्या बीड परगण्यामध्ये तुकोबारायांची शक्ती कशी अचाट असते, प्रत्येक भक्तांना कशी प्रतीती आली आहे, असे महाराजांच्या जीवनातले संतांचे चरित्र. आपल्याला प्रबोधन व्हावं, आपल्याला मार्ग मिळावं, आपण काहीतरी सुधरावं आणि म्हणून संतांचे चरित्र ऐकावे लागतात. आपण पहिल्या दिवशी भरपूर वर्णन केलं. त्या बीड परगण्यामध्ये एक ब्राह्मण होते, देशपांडे. आणि ते देशपांडे ब्राह्मण पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथं अनुष्ठान मानलं. कशाकरता? पांडुरंगाच्या दारामध्ये, पांडुरंगा मला सर्व पुराणं आपोआप कळले पाहिजे आणि भरपूर मला संपत्ती मिळाली पाहिजे. 1, 2, 3, 4 नाही, 12 दिवस अन्न नाही, पाणी नाही, जागा सोडली नाही. 12 दिवस अनुष्ठान कडकडीत. भगवान स्वप्नात गेले, भटजीबुवा इथलं कोर्ट सगळं बंद आहे, तुम्हाला आता आळंदीला जा आणि आळंदीला ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला जे सांगतील ते तुम्ही ऐका. ब्राह्मण बाप खूप नाराज झाले. अरे 12 दिवस अनुष्ठान केलं आणि एवढं करून मी काही, मला माझ्या पदरात काही नाही मिळालं. गेले नावेला तर पांडुरंगाची आज्ञा, आळंदीला गेले. आळंदीला गेले, तिथं 12 दिवस अन्न पाण्याचं अनुष्ठान केलं. ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात आले. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा इथलं सगळं बंद आहे. नामदेवराचा अवतार तुका आता दिवमध्ये आहे, सर्व केंद्र तिथं आहे, तिथं जा आणि त्याच्या पुढे तू याचना कर, मग ते तुझे सगळे संकट निवारण करतील. ब्राह्मणाला खूप वाईट वाटलं. ह्या लोकांच्या डोक्यामध्ये शूद्र भावना ही जातच नाही, तेव्हापासूनही आजही तशीच आहेत. पण जे साधू संत असतात ते साधू संत जाती, वर्ण, आश्रम यापेक्षा वेगळे असतात. भक्त लोक, ते भक्त लोक वेगळे असतात. मोठ्या जड अंतकरणाने गेला तुकाराम, जड अंतकरणाने गेला आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला असं पत्र दिलं. असं तुकाराम ते पत्र पाहिलं, खूप वाईट वाटलं. महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजाकडे काय गुन्हा होतं आणि माझ्याकडे काय हे पाठवलं? काय ज्ञानेश्वरी गुन्हे? काय ज्ञानेश्वरी गुणे, काय ज्ञानेश्वरी गुणे, काय ज्ञानेश्वरी गुणे, काय ज्ञानेश्वरी गुणे,
काय ज्ञानेश्वरी उणे ते पाठविले धरणे. तुकाराम महाराज म्हणले, माऊली तुमच्या दारात जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, त्यातून एखादी काडी मोडून द्यायची ना ब्राह्मणाला. काय आला एवढं कष्ट करायला लावले, एखादी फांदी मोडून द्यायची. तुमच्याकडे एवढं जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयशे बळ, बळ तर एवढं आहे तुमचं रेड्याला बोलायला लावलं. एवढी सगळी शक्ती असताना ज्ञानियांचा राजा, ज्ञानाचं एवढं तुमच्याकडे, ज्ञानाचे तर राशीच आहेत तुम्ही. मग त्याला ज्ञान पाहिजे तर ज्ञानही सांगायचं, आणि संपत्ती पाहिजे तर सोन्याचा पिंपळ तुमच्या दारात आहे. तुमच्याकडे नेमकं ऊन काय? ज्ञानेश्वर महाराजांनी हा धरणेकरी माझ्याकडे का पाठवला? माझी परीक्षा घ्यायची म्हणून का त्यांच्याकडे काही नाही म्हणून? तुकाराम महाराजाला मोठी शंका आली. आणि मग महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं खूप वर्णन केलं. जरे जाणे धनी वदे सेवकासे वाणी, आणि तुका म्हणे ठेवा होता सांभाळावा देवा. तुम्ही माझ्याकडे जे पाठवलं एवढी माझी लायकीच नाही, मी याला काही द्यावं याची एवढी माझी पात्रता नाही. आणि म्हणून ठेवण्या डोई पायी झालो उतराये, कारण ते तुम्ही जाना मी तराळ नारायणा. हा आले ते ब्राह्मण तुकारामाच्या पुढे आले, सांगितलं हे पत्र म्हणा, हा निरोप म्हणा, सर्व सांगितलं. तुकाराम महाराज ब्राह्मण आहेत म्हणून नमस्कार केला. म्हणले अहो, म्हणले माझ्या तेवढी शक्तीच नाही, पण चला तुम्ही आलातच. तर महाराजांनी काय केलं, 11 भंग लिहिले, 11 भंग लिहिले आणि त्याच्या पुढे ठेवले. हे घे म्हणले, तुझे सगळे अडचणी दूर होतील. त्याने जेव्हा ते 11 भंग पाहिले महाराज उभ्यानेच फेकून दिले. एक नारळ दिलं आणि ते 11 भंग दिले, त्यांनी उभ्यानेच टाकून दिलं. ब्राह्मण म्हटलं ह्या जथ्या घेऊन करायचं काय मला? मला संस्कृतचं ज्ञान पाहिजे, सर्व 18 पूर्ण मला कळले पाहिजे, ही माझी इच्छा आहे. त्याच्याकरता मी अनुष्ठान केलं आणि त्याकरता मला भरपूर संपत्ती पाहिजे. म्हणजे 2, व्युत्पत्ती आणि संपत्ती, मला 2 पाहिजे. व्युत्पत्ती म्हणजे काही कष्ट न करता सर्व ग्रंथ मला कळावेत, आणि संपत्ती याचा अर्थ माझ्या कुटुंबात कोणतं काहीही उणे नसावे. याकरता मी पंढरपुरात अनुष्ठान केलं, याकरता मी आळंदीत अनुष्ठान केलं. त्यांनी पंढरपुरी पांडुरंगाने माऊली ज्ञानोबाकडे पाठवलं आणि त्याने आता तुमच्याकडे पाठवलं. काय माझं नशीब फुटलं, एक शूद्र मनुष्य, भजन करणारा, धोत्र्या फेटा बांधणारा, आणि त्याच्यात काही शक्ती असणारे. तरी मला वाटलंच होतं येऊन इथे मी नाराज होईल, काही उपयोग होणार नाही, आणि तसंच झालं. त्या ढील टाकून घ्यायला निघून. आता निघून गेल्याच्या नंतर महाराज थोडा वेळ झाला, तुकोबांना खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. अरे काय हा दुर्दैवी मनुष्य, अरे याच्याकडे एवढी संधी आली, याच्याकडं ज्ञान पण आलं होतं आणि संपत्ती पण आली होती, याला माहीत नाही. हा अत्यंत दुर्दैवी, हा करंटा कल्पतरू खाली बसून हा काय मनुष्य भिकाऱ्याचे डोळे लाग कल्पतरू तळटी काय म्हणतो, बैसुन्या झोळ्या देतसे गाठी. कल्पतरू खाली बसला आणि फडक्याला गाठणी मारितो का? म्हणजे मला मधुकरी मागायला जायचं, गाढवा कल्पतरू येतो. आता कल्पतरू खाली बसला, झोळ्या देतसे गाठी, म्हणजे अरे आता मधुकरी कुठं मागतो, नुसती कल्पना कर. कल्पित काय आहे, कल्पितमेव होते. हां, कल्पवृक्षाचे हां 6 कल्पतरू कल्पितमेव होते. नाही काय नाही 6 कल्पतरू कल्पितमेव धत्ते. तो जे मागेल ते देत असतो तुला. पण आता काय करणार, करण त्या माणसाच्या पुढे महाराज काय. महाराज त्याला म्हणले, अरे कशाला ग्रंथाच्या भरी पडतो, नको नको काही पडो ग्रंथाची भरी, आणि शीघ्र व्रत करे हेची एक, देवाची चाडे आळवावे देवा, हो सदेह भावा पाडोनिया. तुकाराम महाराज म्हणले, अरे नको या भानगडीत पडू. पुराण आणि संस्कृत आणि ती कथा आणि ती संपत्ती, पांडुरंगाने एवढा धडधाकट देह दिला, पांडुरंगाचं भजन करावं, सगळं काही मिळतं. पण महाराज त्या ब्राह्मणाच्या डोक्यात घुसणार होतं का नाही. त्याने धील ते टाकून
दिलं टाकून आणि गेला. तुकाराम माझं वाटलं तर काय मी तरी काय करू. आयसे असता ज्ञानेश्वरी येथे पाठविले धरणे करी, काय उणे त्यांच्या घरी तुका अंतरी विस्मित. माझ्याकडं तर माऊलीने पाठवलं, मी माझ्या पत्नीने त्याला दिलं, पण त्याने तर सगळे टाकून दिलं. आणि मग असं टाकून दिल्यानंतर तुकाराम महाराजांचा विलाज नव्हता महाराज. आणि मग तो निघून गेला, टाकून देतो निघून गेला. पण इकडे पाठीमागे त्याच कालामध्ये महाराजांच्या रस्त्याने चालला होता एक ब्राह्मण. तो रस्त्याने चालला, जा महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून ओळाला. तोही अडाणीच होता, काही येत नव्हतं त्याला. आणि आला महाराजांचं दर्शन घेतल्यावरती महाराजांनी ते 11 अभंग उचलले, त्याच्या हातात दिले आणि ते नारळही त्याला दिलं. त्याचं नाव ते कोंडबा ब्राह्मण. त्याच्या संबंधितला शिवाजी महाराजांच्या दरबारी तो पुराण सांगणारा ब्राह्मण असा झाला. तर त्या ब्राह्मणाला ते 11 अभंग वाचले, त्याला सर्व शास्त्र पारंगत झाला तो. आणि ते नारळ फोडलं तर त्याच्यामध्ये 1 लाखाची हिरे होते. लाख मोलाची म्हणा हिरे होते. आता ते ब्राह्मणाने ते टाकून दिलं. मग असं कसं काय झालं आहे. मग गेला परत ज्ञानेश्वर महाराजाकडं, केलं अनुष्ठान. महाराज म्हटले, करंट्या, अरे तुला जेवढं दिलं हे सगळं तू टाकून दिलंस. म्हटले तुला काही कळत नाही. तू कल्पतरू खाली गेला होता, चिंतामणीजवळ गेला होता, कामधेनूजवळ गेला होता, पण तुला काही कळालं नाही. का कळालं नाही. अहमदाबादचा एक शेठ होता आणि त्याने ज्ञानेश्वर महाराजाला नवस केला होता, माझा नवस पुरा झाला तर मी तुला 1 लाखाचे हिरे वाहील. आणि म्हणून आता तू गुजराती. ते नारळ डोळा त्याला छिद्र पाडलं, त्यातलं पाणी खोबरं सगळं काढून घेतलं, फार मोठं नारळ, त्यात सगळे हिरे असे बारीक बारीक हिरे भरले आणि डोळा बंद केला आणि माऊलीच्या समाधीवर नेऊन ठेवलं. माऊलीने त्याला दृष्टांत दिला उचलीत होऊन, हे तुकाराम माझ्या चरणावर नेऊन ठेव. नेऊन ठेवलं. महाराजांच्या ते त्या ब्राह्मणाजवळ दिलतं ना, त्या ब्राह्मण त्यावेळी आला ब्राह्मणाजवळ, त्या शेठनी माऊलीजवळ दिलतं. त्याने हे सगळं तुकाराम महाराजांनी नेऊन दिलं होतं. माऊलीनी पत्र तुकाराम तेच नारळ आणि ते 11 अभंग ब्राह्मणाच्या हातात ठेवले होते, त्यांनी टाकून दिले. ह्या सामान्य ब्राह्मणाच्या हातात दिले. त्याला 1 लाखाचा हिरे मिळाले आणि सरपूर्ण पुराणाची उत्पत्ती पण त्याला झाली. त्याला म्हणतात कोंडबा ब्राह्मण. आणि हा ब्राह्मण गेला, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला हाकलून दिलं. तो फार करंट्या कपाळात आहेस म्हणे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. महाराज म्हणतात, मग ज्ञानराज जे अवसरी पिटोनी लाविला धरणे करी, निज कर्माची ऐशी परी विकल्प अंतरी उद्भवला. ज्ञानेश्वर महाराज त्याला पिटून लावलं. मग का. मागच्या जन्मातले कर्म त्याचे भोग द्यायला सन्मुख झाले नव्हते, त्याचं पाप उदयाला आलं. प्रत्यक्ष पांडुरंग भेटला, तिथं त्यांनी ते नासकं कुसकं मागितलं. माऊली ज्ञानोबाराय भेटले, तिथंही त्यांनी नासका संसार मागितला. आणि तुकारामाच्याजवळ प्रत्यक्ष गेला, तिथंही त्यांनी तो नासका संसार मागितला. मग ज्ञानेश्वर महाराज त्याला पिटून दिलं. अशी ही धरणीकराची कथा आहे. पुढे महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक चमत्कार घडले. एकदा प्रसंग आला होता. महाराजा भजन कर थोडं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल
तेथे एक विधवा म्हातारी ब्राह्मणी, तुकोवासे विनवणी कर जोडोनी, माझे घरी करुणी भोजन करावे कीर्तन हे ठाये. तुकाराम महाराजांचं आळंदीमध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनाच्या उत्सवामध्ये लोहगावची माणसं आली होती आणि आल्यानंतर त्यांनी तुकाराम महाराजाला विनंती केली, महाराज आमच्या गावाला पण या, लोहगावाला आमच्या गावाला या, आम्हाला कीर्तन करायचं. त्यांच्या आग्रहास्तव महाराज लोहगावाला गेले. बरीच माणसं जमा झाली. महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि मग रोज सोहळा सुरू झाला. रोज एकाच्या घरी कीर्तन करायचं, सगळ्यांनी जेवण करायचं, पंगत धरायचे. खूप मोठा सोहळा, अतिशय आनंद. घरोघरी असे कार्यक्रम होऊ लागले, पंक्ती होऊ लागल्या. आणि बिचारी एक विधवा स्त्री होती आणि गरीब होती, फार झोपडीत राहणारी. तिला वाटलं तुकाराम महाराज जर माझ्या घरी आले तर माझं फार कल्याण होईल, माझे सगळे दोष जातील, माझे सगळे काय म्हणतो माझी दारिद्र्य जाईल, माझे पाप जाईल. काय तिची भावना होती. गेली, हात जोडले महाराजांना, महाराज तुम्ही माझ्या घरी या, मी फार गरीब आहे, मी तुमच्या पंक्तीपुरते ना थोडंसं शिदापाणी जमा केलं आहे, माझ्याकडे कीर्तन करा आणि मग मी तुम्हाला सगळ्याला जेवण वगैरे करते. तुकाराम महाराज म्हणले चालेल, काय हरकत नाही. लोक चर्चा करू लागले. लोक म्हणले अरे ही म्हातारी, तिचं घर केवढं, तिच्याकडे सामुग्री केवढी, कीर्तन लोक आले किती, जेवण व्हायचं की. तुकाराम महाराज म्हणले अरे पांडुरंग आहे ना, ते तुम्ही कशाला चिंता करता. असं आहे, काय म्हणतो, वस्त्र या चिंताची पोटाची, नको करू चिंता वस्त्र या पोटाची, माऊली आमची पांडुरंग, तुम्ही कायला चिंता करता. झालं. दुसऱ्या दिवशी कीर्तन ठरलं. पांडुरंगाने चमत्कार, तिच्या शेजारी असा एक मोठा जुना वाडा होता. त्या वाड्याची भिंत अशी रेडली की एका मिनिटात डोक्यात पडेल, अशी उंचची उंच भिंत. आली ती म्हातारी पण आरडत, महाराज असा चमत्कार झाला, लवकर या, लवकर कीर्तन करा, नाही ती भिंत पडल. महाराज म्हणले आजी चिंता करू नको, मी आहे, भिंत पडत नाही. कीर्तन झालं, 2-3 तास कीर्तन झालं. त्या काळात तुकारामाचं कीर्तन असं घड्याळावरती नव्हतं. त्यांचं कीर्तन सुरू झालं का सुरू झालं, त्यातले बरेच जांभळे द्यायचे, बरेच झोपायचे, बरेच उठून जायचे. शेवटी ते एकटेच राहायचे. आज आमची काही तेवढी पात्रता नाही, लोक उठून गेले कीर्तन करायला. नाही, लोकाच्या आधी आम्हीच घड्याळ पाहतो, 1 मिनटं पुढे नाही. आणि जर 5 मिनटं जास्त झालं तर कीर्तनकार त्या लोकांना झालं. मला वाटतं एकदा झालं होतं कुठंतरी. लोक म्हणले हो महाराज तुम्ही चांगले गाणे, शेवटचे भैरवी म्हणा. ते म्हणला शेवटचे भैरवी म्हणतो, पण त्याची दक्षिणा वेगळी द्यावं लागेल. आपल्या बाबुर्डीमध्ये, त्याचं नाव नाही सांगत मी तुम्हाला ते. 5 मिनटं कीर्तन जास्त झालं तर तुम्हाला पाकिट जास्त द्यावं लागेल म्हणतील लोक, काय सांगता येत नाही. लोक फार विचित्र. महाराजांचं 2-3 तास कीर्तन झालं, पंगत बसली, भिंत अधिक रेलायला लागली, पडायला लागली. लोक घाबरून गेले. महाराज म्हणले घाबरू नका, काय हे होत नाही. सर्व लोक जेवले आणि शेवटी म्हातारी जेवायची राहिली. महाराज म्हणले आजी लवकर जेवण करा, भिंत पडणार आहे. आजीने जेवण केलं. खोलीतलं लोकांनी सगळं सामान काढलं, लांब घेतलं, बाजूला झाले. जी एका मिनिटात भिंत पडली, धाप, सगळ्या गावात आवाज झाला. सगळे लोक जमले. अरे सकाळपासून पडायला लागलेली भिंत आत्तापर्यंत कशी काय राहिली. तुकाराम महाराज सकाळपासून सांगायची पडत नाही पडत नाही, आता पडली. असे महाराजांचे अनेक प्रकारचे चमत्कार होते. एक नाही अनेक प्रकारचे चमत्कार होते. मग आता तुकाराम महाराज अभंग लिहित होते, चमत्कार घडत होते आणि ते चमत्कार ऐकून अशी ख्याती माणसाची, महाराज लोकांची ख्याती एका मिनिटात ह्या कडाची त्या कडाला जाते. आत्ताच्या काळात वेळच नाही. इथं मी एखाद्याला एक शब्द बोललो का एका मिनिटात थेट नागपूर ते सोलापूर ते कोल्हापूर, इकडं बटन दाबलं का बस. आताच्या काळात काय अतिशय वेग, बरं झालं वाईट झालं काही झालं तर लगेच माणसाला पोहोचतं. तुकारामांच्या अभंगाची ख्याती, चमत्काराची ख्याती. तिथं वाघोलीमध्ये एक रामेश्वर भट होते आणि मग तिथं ते रामेश्वर भटाच्या कानी गेली ही बातमी. मग त्याला म्हटलं मग तुकारामाचं फार लोकमान वाढू लागला, लोक त्याला मानू लागलेत आणि मग हे सगळं त्यांनी एवढं जे केलं मग त्याचं सगळी मान्यता वाढायला लागली.
पण आमचं काय, आमचे लोक अपमान करू लागलेत, आमच्याकडे लोक यायला तयार नाहीत, आमचे कोणी पाया पडायला नाहीत. आणि मग माणसाला अभिमान कशातून पुढे येईल काही सांगता येत ते महाराज. बऱ्याच लोकांना मग ज्या कालामध्ये तुकाराम त्यांची लोक निंदा करू लागले त्याचा अभिमान जागा झाला. काही माणसाला विद्येचा अभिमान असतो, काही माणसाला वयाचा अभिमान असतो, काही माणसाला रूपाचा अभिमान असतो, काही माणसाला जातीचा अभिमान आणि काही माणसाला कुलाचा अभिमान. तो अभिमान आपल्यात घुसण्याकरता कशाला तरी घोडा बनवतो. एखादी विद्या असते, आमच्यासारख्याकडे 4 अक्षरं पाठ केलेलं असतात, तो अहंकार अभिमान त्या विद्याला घोडा बनवतो आणि आपल्यात आत घुसतो. आणि आत घुसला का तो एवढं मोठं रूप धारण करतो, निघता निघत नाही. म्हणजे त्याचा अर्थ अहंकार हा कोणाला घोडा बनवेल तो कधी कधी ज्ञानाला बनवतो, कधी विद्येला बनवतो, कधी जातीला बनवतो. कोणाला रूपाचाच अभिमान असतो, कोणाला आपण फार मोठे कुलवान आहे त्या कुलाचाच अभिमान असतो, काहींना शिलाचा अभिमान असतो, काहींना जातीचा अभिमान असतो. काय महाराज, अभिमानाची गोष्ट फार नाजूक, फार सूक्ष्म. आणि अभिमान हा सर्वसाधारण सामान्य माणसाला नाही, मग ज्ञानी माणसाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नवल अहंकाराचे गोठे विशेष नलगे अज्ञानापाठी आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. पण हा विचारून अहंकार सांडीचे, मग आस्तीची वस्तू व्हायची. अहंकार टाकल्याशिवाय तर तुम्हाला काही होत नाही. मग आता रामेश्वर महाराजांच्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं हे सगळं मुखोद्गत होतं. आमच्या हरिपाठ असला तर आमचा एवढा रुबाब असतो. हा लोक चहा प्या काय म्हणतात, जेवण करा काय म्हणतात, काय लोक बसायला काय टाकतात, काय तर त्याला हरिपाठ मानता येतो. आणि जर एखाद्याला पखवत वाजवता येत असलं मग ते गेला वैकुंठालाच गेला. तुला हसायला काय झालं, लोक एवढं दुसऱ्याला हसतो. मग कीर्तन केले लोक काय खूप त्याला आदर करतात. वारकऱ्याची पद्धत आहे ती. कोणी गुणवान असला, कोणी ज्ञानी असला, कोणी भक्त असला, आपले लोक खूप आदर करतात एकमेकाचे, पाया पडायचे आणि एकमेका असं आहे. आपल्याकडे तो काय करीत नाही, आपण खूप आदर करतो. आणि मग ते रामेश्वर भट्टाचं एवढं ज्ञान म्हटल्यानंतर मग आता तो काय एवढं ज्ञान म्हटल्यावरती माणूस काय नीट चालतो का? नाही नाही नाही. सरळ चालणारा मनुष्य जर संपत्ती वाढली ती वळंब्यात चालत. जर लग्न झालं आणि बायको चांगली मिळाली लगेच वळंब्यात चालायला सुरुवात करतं. MA BA पास होऊन जर नोकरी लागली का त्याचा वळंबा तयार झाला. 4 वर्ष आळंदीत राहिला आणि कीर्तन यायला लागलं का माणसं वळंब्यात चालतात. थोडंसं यायला लागलं का त्याचा वळंबा नीट होतो. वळंब्यात तू वळंबा कळतो ना? हां, वळंब्यात म्हणजे असं लगेच इधर नाही उधर वळंब्यात चालतात माणसं. मग का मग तर रामेश्वर भट वळंब्यात नाही चालायचे का? त्याची दुखवली सगळी. तुकाराम महाराजांनी हे सगळे चमत्कार नमस्कार केले, लोक त्याला मानू लागले. त्या बिचाऱ्या रामेश्वर भटाला त्याचा फार त्रास होऊ लागला. आणि मग तोच जगमान्य पंडित होता, महाराजांची कीर्ती ऐकली, त्याचा वैरवन्य जागा झाला. आणि वैरवन्य जागा झाल्यानंतर महाराज आता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. माणसं अभिमानाचा बदला घेण्याकरता कोणत्या स्तराला जातात. मग ती जाव असेल, भाऊ असेल, गावातला कोणी प्रतिस्पर्धी असेल, आपला शत्रू कोण उभा राहतो हे काही सांगता येत नाही. आपल्या घरातला पण राहू शकतो, शेजारी पण राहू शकतो, पाहुणा पण राहू शकतो, शिष्य पण राहू शकतो, गुरु पण राहू शकतो. कोणाचा अहंकार अभिमान कशाने कोण दुखवील याचा भरोसा नाही. तसं त्या रामेश्वर भटाचा अभिमान वैरवन्नी प्रगट झाला आणि त्याने जाऊन काय विडाच उचलला. आता या तोक्याला मी धडा शिकवणार, त्याचा अपमान करणार, त्याला समाजातूनच उठून टाकतो. कारण त्यांनी या ठिकाणी सगळे कर्म धर्म मोडले. तो शूद्र आहे, कर्मकांडाचं खंडन करून पूर्ण पाखंडाचं थोतांड उभं केलं. त्याच्या कर्मकांडाच्या थोतांडाचं थोबाड मी फोडल्याशिवाय राहणार नाही, अशी रामेश्वर भट्टांनी प्रतिज्ञाच केली. महाराज झालं. एक गावामध्ये लोहगावमध्ये मोठी सभा घेतली.
सगळे भट ब्राह्मण त्यांना सांगितलं तू का अशी अशी कर्माची टिंगल करतो, कर्मकांडाचं खंडन करतो. त्यांनी लोक वेडे केलेत, लोक त्याच्या पाया पडतात, त्याच्या अभंग म्हणतात आणि त्या सगळा श्रुतीचा अर्थ मराठी भाषेत प्रगट होतो आणि त्यामुळे त्याचा आता काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आणि मग तिथं त्या लोहगावामध्ये तिथे गावातला प्रमुख होता, त्यांनी देहू गावच्या पाटलाला प्रमुखाला पत्र लिहिलं, तुमच्या गावचे जे तुकाराम महाराज म्हणता तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता गावाच्या बाहेर काढून द्या, असं पत्र दिलं महाराज. पत्र गेलं ते लोकांनी दाखवलं. देऊत गावामध्ये लोक समाज सगळा एकत्र बैठक जमली आणि तुकाराम महाराजाला ते पत्र वाचून दाखवलं आणि तुकाराम महाराजाला वाटलं आता काही खरं नाही. गोपला पाटील गावीचे लोक, 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 आता माझं भीक, आता माझं भीक, कोण घाले गोपाला पाटील गावीचे लोक, गोपला पाटील गावीचे लोक, आता माझं भीक, आता माझं भीक, कोण घाली गोपला पाटील गावीचे लोक, गोपला पाटील गावीचे गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता मज भेक कोण घाले. तुकाराम महाराज म्हणले अहो गावातलाच मुख्य माणूस जर कोपला, मज भीक आधी तुम्ही भिक्षा मागून खातो, दुसरी गोष्ट मला कोण सुरक्षा देईल, आता याच्यावर उपाय काय. तुकाराम महाराज ते पत्र घेतलं आणि तडक रामेश्वर भटाकडे निघाले. गेले रामेश्वर भट गेले, तिथं ते देवपूजा वगैरे करत होते. भटाजवळ गेले, साष्टांग दंडवत घातला. भटाचं स्नान संध्या पूजा बिजा उरकली. ते उरकुसर तुकाराम महाराज तिथं बसले होते. ते काय शांत बसले नव्हते, मूळ स्वभाव जाय ना. महाराजांचं अभंग म्हणायचं काम चालूच होतं. आता आज इकत त्या भटजीचे डोकं उठलं, त्याला त्या अभंगात नको होतं आणि तुकाराम महाराज तिथं मस्त चांगलं म्हणत होते. आणि मग ते रामेश्वर भट म्हणले, अहो तुकोबा हे तुम्ही काय चालवलं आहे. अहो वेद श्रुती हे संस्कृत आहे, देववाणी आहे आणि तुम्ही जे बोलता अभंग लिहिता
तो सगळा श्रुतीचा अर्थ आहे आणि एखाद्या शूद्राच्या मुखातून श्रुत्यर्थ बाहेर पडणं हे काही योग्य नाही म्हणले, हे काय बरोबर नाही. तुमचं चौवेदीचे केले हे विवरण सगळं तुम्ही वेदाचा अर्थ सांगता मराठीमध्ये, हे काही योग्य नाही म्हणले. तुकाराम महाराज गप झाले. मग आता काय करू, हे सगळं लिहिलं ते बंद करा म्हणे. अहो तू कशा करता हे करतो. महाराज म्हणले मी करीतच नाही. तुका म्हणे माझे कोणी वदविले वाणी, प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला. तुका म्हणे मज बोलवितो देव, आणि अर्थ गुह्य भाव तोचे जाणे. महाराज म्हटले मला देव बोलवतो, त्याचा अर्थ काय होतो हे मला कळत नाही, आणि त्यातली गुह्यता गुढता काय हे मला कळत नाही. ते पांडुरंगालाच विचारा तुम्ही. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुन्या. पांडुरंगा तू मला आदेश केलास, तू मला अभंग लिहायला सांगितलेस, आणि म्हणून मी ही लिहिलेत. आणि म्हणून महाराज म्हटले मला यातलं काही कळत मी नाही. तो अवगुणी नाही, मी तो अवगुणी मी तो अवगुणी अन्यायी, किती म्हणून सांगू काही. पुढे आता मज दे, आता मज पायी ठाव दे, विठ पुरे पुरे हा संसार. कर्म बळीवंत दुस्तर, राहो निधी स्थिर. हा आसा देवा भूदेवा, मी अवगुण्य आहे, मी अन्याय आहे, माझ्यात ती पात्रता नाही. पांडुरंगाची कृपा झाली, पांडुरंग मला बोलवितो, आणि म्हणून मी त्या अभंग लिहितो. यावरी रामेश्वर काय बोलत, तू तरी यातीचा शूद्र निश्चित. तू शूद्र जातीचा आहेस. कवित्व बोललासी कीर्तनात, त्यात अर्थ उमटत श्रुतीचे. हे सगळं अनर्थ होतो, याचं फार पाप होतं, याचा प्रत्यवाय लागतो. तू सगळं चुकीचं केलं ते. हे लिहिणं सगळं बंद कर. तुकाराम म्हणाले ठीक आहे, तुमची आज्ञा. तुम्ही आम्हाला शिरसावन्य आहात, तुम्ही भूदेव आहात, पण लिहिलं त्याचं काय करू. तुम्ही काय नाही करायचं म्हणलं आहे. सगळं गोळा करायचं, डोक्यावर घ्यायचं, आणि इंद्राणीच्या डोहात बुडवायचं, आणि तसं नाही बुडवायचं बघ, दगड बांधायचा आणि इंद्राणीच्या खोल डोहात बुडवायचं. पहा हा द्वेष, पहा हा द्वेष. आज ही काय बोलू नाही, बोलायची गरज नाही म्हणा, पण परिस्थिती, लेखणी, धर्म, धार्मिक श्रेष्ठता जणू काय आम्ही आमच्याच मालकीचे असल्यासारखी त्याच्यावरती ताबा ठेवतो. पण साधू संतांनी त्याच्यावर पुष्कळ लिहून लिहून समाजाला शहाणं केलं. असं तो भाग. तुकाराम महाराज घरी आले, खूप दुःख झालं महाराज, खूप दुःख झालं. एखादा सुंदर
काय म्हणतो कवन लिहा, एखादी कविता लिहा, खूप मनाला आवडली आणि ती जर हरवली, कोणी फाडून टाकली तर कसं वाटतं पहा. आणि जी माणसं लिहितात ना त्यांना कळतं. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, लिहायला बसा, एक पांडुरंगाविषयी एक एक पान लिहायचं, पांडुरंगाबद्दल एक पान लिहायचं. सगुणाचं वर्णन करा, निर्गुणाचं वर्णन करा, किंवा त्याच्या नामाचं वर्णन करा, त्याच्या भक्तीचं वर्णन करा. जाऊ द्या, मग तुमच्या नवऱ्याचं का नवं वर्णन करणार. फक्त नवरा असतो, त्याला 2 डोळे असतात, त्याला 2 पाय असतात, त्याला 2 कान असतात, त्याला 2 गाल असतात, वर्णन करा. 10 ओळी झाले का 12वी 11वी काय लिहावं, डोकं बंद पडतं. काय लिहा पुढे, त्याचे 2 पाय लिहिले, 2 डोळे, 2 नाक, 2 हात, आता पुढे काय लिहायचं. काय लिहायचं, इतकं सोपं नसतं लिहायचं महाराज. त्याला कल्पनाशक्ती आचाट लागते, ती कल्पना उभी राहावी लागते, ती कल्पना लेखणीतून तयार होऊन त्या लेखणीत यावी लागते. इतकी सोपी गोष्ट नाही ती. तुकाराम महाराजांनी हे सगळे अभंगले, त्याचं काय करू, काय नाही, इंद्रायणी डोहात बुडव. महाराजांना खूप दुःख झालं महाराज, पण करणार काय. महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना वचन दिलं, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी बुडवील. महाराज घरी आले, सगळ्या वह्या घेतल्या, एका कापडात बांधल्या, त्याला दगड बांधला, इंद्रायणीच्या डोहात गेले. अतिशय दुःख झालं आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये त्या वह्या सोडून दिल्या. आता सोडून दिल्यानंतर ते काय किती कष्टाचं काम होतं महाराज. आणि मग लोकांची चर्चा सुरू झाली. काय सुरू झाली, लोक म्हणले पहिला संसार बुडवला, ते नाही जमलं. आणि नंतर काय केलं, सगळा दुकानाचा व्यापार बुडवला, तिथं नाही जमलं. मग सगळ्या वह्या बुडवल्या, आता तिथं नाही जमलं, आता अभंगच बुडवून टाकले. नुसता बुडवी आहे म्हणे हा. आणि काही म्हणायचे, काही तुकाराम महाराज आहेत, त्यांनी कसे लिहिले, केवढे कष्ट केले, मोठे भक्त आहेत, मोठे वैष्णव आहेत, मोठे साधू आहेत. काहींनी हे म्हणावं आणि काहींनी ते म्हणावं, त्याला समाज म्हणतात. लोक जायसा ओक धरता धरवेना आणि आभक्ता जिरेना, बस 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 ऐसा हा लौकिक कदा राखवेना आणि पतित पावना. कठीण कठीण लोकांचं फार कठीण महाराज. लोक कोणालाच सोडित नाहीत. लोकांनी ज्ञानेश्वर महाराजाला नाही सोडलं, लोकांनी प्रभू रामचंद्राला नाही सोडलं, लोकांनी तुकाराम महाराजाला नाही सोडलं, लोकांनी कोणालाच नाही सोडलं. त्यालाच तर लोक म्हणतात. काही करा तुम्ही, आचार करिता म्हणती हा दोषी आणि टाकीता आळशी पोट पोसा. रोज उठून नित्यनेम करायला लागला, पूजा अर्चा करायला लागला का ती बाईच घाते. मांडला गारुड्याचा खेळ, घ्या तुमचं उरकून. माणसाला काम सुचना, धाम सुचना, रोज सकाळी पसारा घालतात. झालं. आचार करिता म्हणते हा पसारा. आणि एखाद्याने आता एखाद्याचं नाव राहतो, काय नाही आपलं उठला टीव्हीत 5 बसला, गेला बाथरूममध्ये भुडुडू आंघोळ केली, दे मला नाश्ता, घेतला नाश्ता चालला. मग ती बाई म्हणते काय करू बाई, माझं नशीब फुटलं ग. हा काळ तोड्या, ना देवाची पूजा करीत, ना आरती करीत, ना देवाचं नाम घेत, ना काही वाचित, ना काही भजन करीत. म्हणजे जो करीत नाही त्याला हे म्हणायचं, आणि जे करतो त्याला पसारा म्हणायचं. जो संसार टाकतो त्याला आळशी म्हणायचं, आणि जो संसार करतो त्याला वेश्यासक्त म्हणायचं. लग्न केलं तर माजला म्हणतात, नाही केलं तर नपुसक झाला म्हणतात. लोकांच्या पुढे करायचं काय, लोकांच्या पुढे करायचं काय. लोकांच्या तुकाराम महाराज म्हटले, लोकांच्या पुढे एक तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजोनिया जन भक्ती करा, असं आहे. आणि म्हणून लोक जायचा वकारी पण दाबता येते, पण लोकांचं थोबाड दाबता येत नाही. अशी चर्चा तुकाराम महाराज केली. कोण हे म्हणायचं, कोण ते म्हणायचं, कोण ते म्हणायचं महाराज. आणि मग महाराजांनी जे करायचं ते सगळं केलं. त्याचा द्वेष सगळा उफळून आला होता. आणि मग महाराजांना वाटलं आता सगळं संपलं माझं. गेले जिथं वह्या बुडवल्या तिथं त्या छोटं मंदिराच्या पुढे महाराज एक मोठा खडक होता, आणि त्या खडकावरती अनुष्ठान मांडलं महाराजांनी. आता अन्न नको, पाणी नको, माझ्याकरता माझ्या पांडुरंगाला त्रास झाला. आणि मग आता जीव देऊ तर अपकीर्ती होईल, नाही जीव देऊ तर जीव जायला तयार नाही.
आणि म्हणून महाराज खडकावरती पडून राहिले. 1 2 नाही 13 दिवस 13 दिवस महाराज पडून राहिले. उपवास करिता जावा प्राण, यास्तव देव घरी घेतले धरण, मेला की जिवंत कोण कारणे, निश्चय न बाणे सर्वथा. आणि मग लोकांची दिंडी सुरू झाली. आता तुका पडला म्हणे, अन्न वाचून पाडला, पाण्या वाचून पाडला, नका कोणी जायना, पण बायकोनी जायला पाहिजे होतं. माझं मत आहे बायकोनी जायला पाहिजे होतं. व तू कसं काय चहा देऊ का पाणी देऊ का, तू अजून मेला का जिवंत आहे बुवा काय, काहीच नाही, गेलीच नाही 13 दिवस. आणि मग लोक जायचे, अरे हा ढोंग करतो. आता काय लोकांचं मी सांगितलं तुम्हाला लोक काय म्हणते. आणि मग लोक म्हणले ज्या अंगावर पडला त्याच अंगावर 13 दिवस पडू नये. मग काही जवळ जाऊन पाहायचे मेला एक हालचाल करतो आहे, काही तोंडाला नाकाला कान लावून पाहायचे श्वासोश्वास चालला आहे काय. समाज किती क्रूर असतो, समाज किती निर्लज्ज असतो. समाज एवढा क्रूर जगात कोण नाही, आणि समाज एवढा निर्लज्ज आणि निर्दयी पण कोण नाही. समाज एखाद्याच्या मागं लागला त्याला पार पातळालाच नेऊन घालतात महाराज. तुकाराम महाजोर हा प्रसंग लोकांनी आणला, माऊली ज्ञानोबावरती हा प्रसंग आणला, कोणत्या संतावरती नाही महाराज. मग त्या संतांच्या पेक्षा आपल्या जीवनात एवढं काय फार मोठं दुःख नसतं, तरी आपण नाराज होतो थोड्या दुःखाने. संतांनी ते झेललं, सहन केली संतांनी ही गोष्ट. तुकाराम आज पडून राहिले. आणि मग शेवटी आता याला काही उपयोग नाही. लोकांची निंदा चालू होते, हे सगळं चालू होतं. पण अशा काळात माझे निमाज कर जीवन ते ढवळून टाकले ज्याने, त्याचा देहाचा होईल अग्न जळावा चुनी सर्वदा. इकडे एक प्रसंग असा झाला. रामेश्वर भट हा पुण्याला महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या महादेवाच्या मंदिराला तो जायचा. तो काय ते याचं नाव नागनाथ पुण्याला एक स्थान होतं, ते रामेश्वर भट जायचे. एका सोमवारी ते नागनाथ भट निघाले. जाता जाता मध्ये आनगडशहाचा आश्रम लागला. मग ते शिष्यासह चालले होते. मग त्यांनी ते आनगडशहाचा आश्रम पाहिला, उत्तम प्रकारचा झरा पाहिला. काही विचार न करताच आम्ही श्रेष्ठ, आम्ही ब्राह्मण, आम्ही विद्वान, आम्ही हे आम्ही ते, उतरले झऱ्यामध्ये. उतरले की लगे आंघोळ केली, शिष्य सगळे आंघोळ केली. त्या आनगडशहाला कळालं, आणि कळल्यानंतर तो आला आणि त्याने एकदम शाप देऊन टाकला महाराज. काय म्हणे, माझे निमाज करावा जीवन, आणि ते ढवळून टाकिले ज्याने, त्याचा देहाचा होईल आग्न जळा वाचून सर्वथा. त्या आनगडशहा फकीर मोठा अधिकारी होता तो. त्याने एकदम शाप देऊन टाकला. माझं इथं नमाज पाडायचं ठिकाण होतं, ते माझं पाणी होतं. ज्यांनी ढवळलं, ज्यांनी त्यात उतरले, त्याचं पाण्या वाचून एक क्षणही राहण होणार नाही, त्याचा देह अग्नीसारखा जळेल. आणि मग रामेश्वर भट स्नान करून बाहेर आले. पेटला ना अग्नी अंगाचा, काही थांबायला तयार नाही. आणि मग ते शिष्य पाणी घ्यायचे आणि डोक्यावर वाचायचे, महादेवाच्या पिंडूर वाचल्यासारखी. सारखं डोक्यावर पाणी ओतलं का बरं वाटायचं. शेवटी आता काय पर्याय नाही, ओल्या कपड्याची घडी अंगावरती घेतली, ते घागर भरून घेतली, आणि ती वर शेकळी धरली काय नाही, आणि चालली. आता कोण इकडे जाणार, तुकाराम माझ्याकडे जाणार आहेत का ते? नाही मग तर मरते ते. नाही नाव नका घेऊ. ज्ञानेश्वर महाराजाकडे गेली, अनुष्ठान केलं. माऊली आता काही कर, हे माझा अंगाचा दाह झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी 8 दिवस 10 दिवस अनुष्ठान झालं. स्वप्नात गेले, रामेश्वर भटा, तू ज्यांचा द्वेष केला, तुझ्याकडून ज्यांचा द्वेष झाला, तुला मोठा दोष लागला, तुला मोठं पाप लागलं. तू आता त्यांच्याकडे गेल्याशिवाय तुला काही पर्याय नाही. खूप वाईट वाटलं महाराज. आता महाराजांचा एवढा छळ केला, समोर कसं काय जायचं, मोठं वाईट वाटलं. आणि म्हणून एक पत्र लिहिलं तुकाराम महाराजाला, भीतच लिहिलं. झालं भीत लिहिल्यानंतर मग महाराज काय झालं ते, पण रामेश्वर भट निघाले.
निघाले. म्हणून तिकून तुकाराम महाराज आले की माझ्या भेटीला रामेश्वर महाराज येतात. आले, मध्यंतरी भेट झाली, दंडवत घातलं, बोलीचाली झाली. आणि मग रामेश्वर भटांनी कबूल केलं की या ठिकाणी तुम्ही मोठे अधिकारी पुरुष आहात, तुम्ही मोठे संत आहात. महाराजांचं दर्शन झाल्याबरोबर रामेश्वर भटाच्या अंगाचा दाह शांत झाला. महाराज असं आहे, थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला. तर त्या ठिकाणी तुकाराम आधी भगवंत म्हणे, देवा मी आता इतके दिवस तुझं हे सगळं पाहिलं. आणि मग शेवटी इकडं तुकाराम महाराजांनी तेव्हा ह्या सगळ्या पांडुरंगाने स्वप्नात गेले. त्यांनी सांगितलं, मी सर्व तुझ्या वया कोरड्या ठेवलेल्या आहेत. स्वप्नात गावात लोकांना स्वप्नात गेले, सगळे लोक आले, त्या सगळ्या वया होत्या, काढल्या, खरोखर कोरड्या ठाक होत्या. जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित जडे दगडा सहित वया जैशा तारियल्या लाह्या. महाराज म्हणतात, उभा जळात उभा राहुनी श्रीपती, कोरड्या वया राखिल्या प्रीती, ब्रिदावळी संत वर्णिती, सत्य प्रतिती त्या केली. महाराज भगवंतानी वया पोटाशी धरून 13 दिवस उदकामध्ये तुकाराम महाराजासारखं पाण्यात अनुष्ठान केलं. आणि म्हणून तुकाराम महाराजाला खूप वाईट वाटलं, माझ्याकरता पांडुरंगाला एवढा त्रास झाला. आणि त्या वह्यावर काढल्या, कोरड्या निघाल्या. रामेश्वर महाराजांना अतिशय आश्चर्य वाटलं. आणि मग रामेश्वर महाराज आले, त्यांची भेट झाली. रामेश्वर महाराजांनी आपलं चूक कबूल केली, शरणगत पत्करली. महाराज तुम्ही अधिकारी पुरुष आहात, तुम्ही संत आहात, मी अभिमानी ब्राह्मण, मला क्षमा करावी, माझा अंगाचा दाह होतो, मला काहीतरी सांगा. मग काय सांगलं तुकारामध्ये? हे नाही. महाराजांनी फक्त एक वाक्य उच्चारलं. काय महाराज म्हणले, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते, आणि व्याघ्रही न खाते सर्पदया. चित्त शुद्ध कर. चित्त शुद्ध केलं, विष ते अमृत, आघात ते हित. विषाचंही अमृत होतं आणि आघातातही हित माणसाचं तयार होत असतं. आणि म्हणून आकर्तव्यनित होय त्यास. फक्त चित्त शुद्ध कर. चित्त शुद्ध कर म्हणजे याचा अर्थ मनातला अभिमान टाकून दे. रामेश्वराने अभिमान टाकला, महाराजाला दंडवत घातला आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, महाराज आजपासून मी तुमचा एकनिष्ठ शिष्य, मी आजपासून घराचं दार, घराचं तोंडसुद्धा पाहणार नाही. आणि तेव्हापासून रामेश्वर महाराज, रामेश्वर भट तुकाराम महाराजचे शिष्य झाले. एवढ्यावर पण काही लोकांनी अजून अक्कल शिकलेली नाही. त्यांच्या डोक्यात असतं, अरे हे शूद्र माणसं, यांचं काय कीर्तन ऐकायचं, हे शूद्र माणसं, यांच्याकडे काय ज्ञान ऐकायचं. अजून गोष्ट ती काही जात नाही महाराज ती गोष्ट. पण रामेश्वर भटांनी ती गोष्ट करून दाखवली. अशा तुकारामाच्या जीवनामध्ये अनेक घटना आहेत, अनेक कहाण्या आहेत.
आता महाराजांचं सगळं जीवनचरित्र आपण काही सांगू शकत नाही. ते काय अनंत आहे. हरी अनंता, हरिकथा अनंता. तसं संतांची गोष्ट ही सगळी अनंत असते. संतांचं चरित्र अनंत असतं. अशा अनेक कथा झाल्या आणि शेवटी तुकाराम महाराज, आता ह्या बीजेला आपण पाहतो, महाराज या ठिकाणी वैकुंठाला गेलेत. सर्व काही झालं, अनेक कथा झाल्या आणि शेवटी तुकाराम महाराज, भगवान पंढरीश पांडुरंग म्हणले रुक्मिणीला, आता तुकाराम महाराजला वैकुंठाला आणलं पाहिजे. आणि मग आता मला काय करमत नाही महाराजाविषयी, महाराजा वाचून. म्हणून मग भगवंतानी तुकाराम महाराजाला या ठिकाणी सांगितलं, तुम्हाला आता वैकुंठाला यायचं आहे. पहिल्या अवतारी शिंपल्यात आयोनी संभव नाना होत. आणि आता तुकया आणावे देहासहित काळाचा आघात चुकवणी. आता तुकाराम महाराजाला देहासहित म्हणजे वैकुंठात आणायचं. ते कसं आणायचं? आणि मग स्वतः भगवंतांनी विमान घेतलं. विमान घेऊन, विमान सजून देऊच्या काठी आले. आल्यानंतर तिथं फाल्गुन वद्य बीज, म्हणजे फाल्गुन वद्य बीज ते पंचमी एवढा उत्सव केला. तो रुक्मिणी म्हटली, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा उत्सव केला, नामदेवराच्या समाधीचा उत्सव केला, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचा उत्सव करायचा. ठरल्याप्रमाणे पांडुरंगाने त्या देहूच्या तीरावरती अतिशय सुंदर अशी मायानगरी उभी केली. सर्व तीर्थ आले होते, सर्व देव आले होते, रिद्धिसिद्धी आल्या होत्या. सगळे ऋषी मुनी ब्राह्मण देव देवता तीर्थ क्षेत्र सगळे मूर्तरूप धरून आले होते तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला. आणि असा सोहळा उभा केला. महाराजांना एक मोठा चौरंग त्यांनी मोती सजवले होते, रत्न बसवले होते, महाराजांना त्याच्यावर बसवलं होतं. आणि महाराजांची स्वतः पांडुरंगाने आपल्या हस्ते पूजा केली होती. आणि महाराजांना आता वैकुंठाला न्यायचं होतं. असा महाराजांचा खूप मोठा सोहळा केला. महाराजांचं कीर्तन चालू होतं. लोकाला तुकाराम महाराज आणि कीर्तन दिसत होतं आणि बाकीच्यांना देवादिकांना तो मोठा सोहळा दिसत होता. आणि मग एवढं सगळं झालं. ज्या दिवशी महाराजांना वैकुंठ गमन होतं त्या दिवशी, विजेच्या दिवशी पांडुरंगाने विमानं आलं, विमानात बसवलं. आणि मग तुकाराम महाराज निघाले. आवलीला निरोप पाठवला. आवली म्हटले, ये आता तरी जाता जाता मला भेटायला माझ्याबरोबर चल. आवली म्हटली, म्हैस यायला झाली, 2 लहान लेकरं हे, त्याला काय काम आहे, त्याला तेवढं तू दे घे. नाही आली महाराज. आणि मग ज्यावेळी आकाशात विमानाने झेप घेतली आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. 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 सकळा सांगावी विनंती माझी
अंतकाळी आम्हा विठोसे, अंतकाळी विठो आम्हासे पावला, कुडे सहित झाला गुप्त तुका. असे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. ही एक अलौकिक घटना, अलौकिक शक्ती. याबद्दल सुद्धा लोकांनी खंडनाचे पुस्तकं लिहिले, खूप शंका उभ्या केल्या. आजही लोक त्याच्याबद्दल विष ओकतात. पण महाराजांचे काही अभंग आहेत, आमच्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. असे तुकारामाच्या जीवनात अशा अनेक चमत्कार, अनेक घटना. महाराजांचं जीवन चमत्कारने, घटनेने, भक्ती, ज्ञान, वैराग्य असं जीवन, परिपूर्ण जीवन. आज ह्या तुकाराम बीजेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी महाराजांचं चरित्र केलं, चरित्राचं चिंतन केलं. चरित्राचं चिंतन करायला, कथा सांगायला त्याला संध्याकाळची वेळ लागते, मुक्त वेळ लागते. एक तर इथं अडचणी, एक तर पब्लिक कमी असतं, लवकर सुरू करावं तर माणसं नाही, आणि उशिरा सुरू करावं तर पुढे 6 वाजले, हरिपाठाची वेळ होती. अशा मोठ्या अडचणी आहेत. पण चला, पांडुरंगाच्या कृपेने, तुकारामाच्या कृपेने गेली 7 दिवस अल्पबुद्धीप्रमाणे, अल्पवेळेमध्ये महाराजांनी जशी बुद्धी दिली, पांडुरंगाने जशी शक्ती दिली, त्याप्रमाणे आपण चिंतन केलं. चिंतन सेवा म्हणून केलं. ते असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, तेवढंच सांगितलं पाहिजे, हा काय वाद येत नाही. आपण सेवा म्हणून करतो. आणि लहान मुलाला आणि म्हाताऱ्या माणसाला 12 गुणी माप असतात. त्यामुळे म्हाताऱ्या माणसाकडून काही कमी जास्त झालं तर ते मान्य करावं लागतं माणसाला. वस्तुस्थिती, माणसाने वस्तुस्थिती सांगावी. एक मोठे डॉक्टर होते आणि त्यांनी सांगितलं, माणसाचं वय झालं का जसं ते लूज कॉन्टॅक्ट असतं, तसं मेंदू आणि कनेक्शन असतं, त्याचं लूज होतं, ते पकडीत नाही. मग तसं आता 80 वर्षाकडे झुकल्यानंतर ते पाठ सगळं असतं, स्मरण 3ऱ्या मिनिटाला ते आठवतं. तो वेळ निघून गेली असते, मग स्मरण होत नाही, ते आठवत नाही. ते असं होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. असो, झालेली सेवा जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरणी, भगवान पंढरीश पांडुरंग यांच्या चरणी समर्पित करून आपण या भगवंता तुकारामाच्या चरित्रचिंतनाला इथे या ठिकाणी पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर हे चिदान दे गा देवा तुझा तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सचिता. सर्वजण म्हणा, दाखवी आरती तुकाराम, राघवे सागरात पाषाण तारिले तैसे भंगरचिले आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आरती तुकाराम.
पाय दाखवे रामा आरती तुकाराम घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप प्रेम्या लिंगीन आनंद भोजन भावे वाणी मनी विठाल रखुमाई ढोबा विठाल रखुमाई ढोबा हात जोडा मागणे ते क तुझ प्रती आहे या संताशी निर्वी हेची मज दे तुका म्हणे आता उदार तो ये या संताशी निर्वी हेची मज दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हात जोडा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय चलो या किशोर काढून दे ते ठेव काढून